ही बॅच नवीन असेल तर मी माझे पहिले इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव आहे प्रज्योत पाटील. ओके, 8 वर्ष झाले मी ह्या फील्डमध्ये आहे. ॲज अ डेटा सायन्स, AI, मशीन लर्निंग, जनरेटिव्ह AI मध्ये माझी एक्सपर्टीज आहे. ओके, मी ॲज अ डेटा सायंटिस्ट म्हणून वर्क सुद्धा केलेलं आहे MNC कंपनीमध्ये US बेसच्या. ओके, करंटली आता माझं प्रोफेशन आहे ट्रेनिंग आणि फ्रीलान्सिंग. ओके, मी व्हेरियस कॉलेजमध्ये सुद्धा लेक्चर्स देतो, जसं की MIT, VIT, TKIT, गव्हर्नमेंट कॉलेज, इकडे सुद्धा मी लेक्चर्स देत असतो. ओके, आता ह्या बॅचला मला वाटतं ही तुमची नवीन बॅच आहे. ह्याच्यामध्ये मी फर्स्ट टाइम तुम्हाला ट्रेनिंग देतोय. ठीक आहे, तर तुम्हाला कुठेही पायथन बद्दल, डेटा बद्दल, मशीन लर्निंग बद्दल, डेटा सायन्स बद्दल कुठेही कधीही डाऊट आला तर तुम्ही एनी टाइम मला विचारू शकता. ओके, आता डेटा सायन्स तुम्ही चूज केलेला. डेटा सायन्स ऍक्च्युली थोडा रोल सांगतो की डेटा आता एक ऑक्सिजन सारखा झालेला आहे. जसं की आपल्याला ऑक्सिजन लागतं तसं डेटा एक ऑक्सिजन झालेला आहे. जर बिझनेसचा ग्रोथ करायचा असेल तर डेटा हा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, डेटा सायन्स म्हणजे डेटा माइन करायचा आणि मायनिंग करून अशी एक इन्फॉर्मेशन शोधायची आहे जी आपल्या बिझनेससाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल, म्हणजे आपल्या बिझनेसला ग्रोथ करणारी असेल अशी इन्फॉर्मेशन मला काय करायची आहे, त्या डेटामधून माइन करायचे. जसं की आपण गोल्ड माइन करतो, माइन करून आपली अशी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन एक्सट्रॅक्ट करतो ज्याची व्हॅल्यू खूप जास्त असते. अशा पद्धतीने आपल्याला डेटाला एक माइन करायचा आहे ज्याच्यातून आपल्याला अशी इन्फॉर्मेशन शोधायची जी खूप व्हॅल्युएबल असेल. मग माइन करण्यासाठी आपल्याला डेटा सायन्स शिकावं लागेल. पण कोणतीही गोष्ट अशी डायरेक्टली मायनिंग नाही करू शकत आपण. त्याचे टेक्निक्स असतात मायनिंग करायचे. हिडन इन्फॉर्मेशन, पॅटर्न, स्ट्रक्चर, इम्पॉर्टंट व्हॅल्यूज आपल्याला जर शोधायचं असेल तर त्याचे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, मेथड्स आहेत आणि ते मेथड शिकणं खूप गरजेचं आहे. हेच आपल्याला डेटा सायन्स मध्ये शिकायला मिळतं. सर तुम्ही कोल्हापूरचे आहेत का? हो, ठीक आहे. तर ह्याच डेटामधून आपल्याला काय करायचं आहे, एक अशा पद्धतीने मायनिंग करायचं आहे जेणेकरून आपल्याला ती व्हॅल्यू एक इन्फॉर्मेटिव्ह वाटली पाहिजे आणि त्या आपल्या बिझनेससाठी एक इम्पॉर्टंट ठरला पाहिजे, जो पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करत असेल किंवा निगेटिव्हली इम्पॅक्ट करत असेल. तर हे ओव्हरऑल डेटा सायन्सचं एक स्ट्रक्चर आहे. मी तुम्हाला ओव्हरऑल स्ट्रक्चर सांगितलं की आपल्याला मायनिंग करायचं आहे. ओके, परत आपण आपल्या ट्रॅकवर येऊया पाहिजे. आता मायनिंग करायचं असेल तर लँग्वेज इम्पॉर्टंट आहे, कारण की लँग्वेज थ्रूच आपण त्या मशीनला मायनिंग करण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. तर म्हणून लँग्वेज आहे. आता फादर ऑफ पायथन गुडो व्हॅन रॉसन 1990 मध्ये 1990च्या आसपास ह्यांनी इंजिनिअरिंगचा एक प्रोजेक्ट केला होता. आता या प्रोजेक्टचा एक मेन मोटिव्ह काय होता की मिनिमम कोड मॅक्सिमम आउटपुट, म्हणजे मला मिनिमम कोड लिहायचं आहे, मॅक्सिमम आउटपुट आलं पाहिजे. जर मला बाकीच्या लँग्वेजमध्ये जर मला 15 ते 20 लाईन्स कोड लिहायचे असतील तर मला फक्त 3 ते 4 लाईनमध्ये जर मला आन्सर भेटत असेल तर तशा पद्धतीने मला लँग्वेज डेव्हलपमेंट करायची, असं त्याचा एक मोटिव्ह होता, मिशन होतं. आणि ते मिशन सक्सेसफुली त्याने कम्प्लीट केलेलं. आता पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज काय इम्पॉर्टंट आहे, त्या 3 स्टेप आहेत. इझी आहे, युजफुल आहे, पॉवरफुल आहे. तिन्ही कन्सेप्ट मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करतो. इझी, युजफुल अँड पॉवरफुल. इझी काय, इझी टू रीड आणि इझी टू लर्न. जशा पद्धतीने आपण बुक वाचून आपण लर्न करू शकतो तशा पद्धतीने पायथन वाचून सुद्धा तुम्ही शिकू शकता, म्हणजे फक्त रीड करून. म्हणजे सिंपल जसं आपण हँड रिटन लिहितो ना तशा पद्धतीने प्रोग्रामिंग आहे. खूप इझी आहे, म्हणजे वाचल्यानंतर सुद्धा प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही शिकू शकता. हा त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. सेकंड बेनिफिट खूप इम्पॉर्टंट आहे, नो प्रोग्रामिंग स्किल रिक्वायर्ड. म्हणजे जसं की जावास्क्रिप्ट शिकायचं असेल तर तुम्हाला जावा हे गरजेचं आहे, C++ शिकायचं असेल C हे गरजेचं आहे. तशाच पद्धतीने जर तुम्हाला पायथन शिकायचं असेल तर काहीही रिक्वायर्ड नाहीये. तुम्ही जर MT असाल, बिगिनर असाल, 10th पास आउट असाल, 5th पास आउट असाल, ग्रॅज्युएट असाल, मास्टर असाल तरी सुद्धा जर लँग्वेज नोन नसेल तरी सुद्धा पायथन इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. सगळ्यात बेस्ट ऑप्शन पायथन. आणि बिगिनर और एक्सपर्ट कोणी शिकू शकतो. सेकंड रिझन म्हणजे सेकंड स्लाइडवर फोर्थ रिझन असेल, ओपन सोर्स अँड इन्व्हेस्ट. पायथन इज ओपन सोर्स. ओपन सोर्स मध्ये 2 कन्सेप्ट येतात. एक फ्रीली अवेलेबल आहे, काहीही पेड करायचं नाही तुम्हाला, कुठेही डाउनलोड करून इन्स्टॉल करून तुम्ही रन करू शकता. आणि ओपन सोर्सचं सेकंड मीनिंग आहे पायथनचे जे लायब्ररीज आहेत किंवा जे कोड्स आहेत
ते तुम्ही इनकोड डिकोड करू शकता, इंटरनली जाऊन चेक करू शकता त्यांनी ऍक्च्युअली काय वापरलेलं आहे. म्हणजे असं काही हिडन त्यांनी ठेवलेलं नाहीये, ते पूर्णपणे ओपन आहे. त्यांची कोणतीही लायब्ररी घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे हे इन डेप्थ मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. जसं की आता चॅट जीपीटी आहे. चॅट जीपीटी हा पेड आहे. चॅट जीपीटी कसं बनवलेलं आहे हे तुम्ही शोधू नाही शकत किंवा ते पाहूही शकत नाही, कारण तो ओपन सोर्स नाहीये. डीपसीक ओपन सोर्स आहे. डीपसीक त्यांनी कसं बनवलेलं आहे, कशा पद्धतीने बनवलेलं आहे, कोणकोणते स्टेप्स वापरलेले आहेत हे सगळं तुम्ही R&D करू शकता, कारण ते ओपन ठेवलेलं आहे. तुम्ही वापरून स्वतःच सुद्धा LLM मॉडेल बनवू शकता किंवा स्वतःच पण चॅट जीपीटी टाइप बनवू शकता. एकच मिनिट, कोणी तर आलेलं आहे. स्वतः सुद्धा आपण काय करू शकतो, मॉडेल बनवू शकतो. ते डीपसीक झालं. म्हणजे ओपन सोर्स म्हणजे इन डेप्थ मध्ये सर्व कोड ते पब्लिकली अवेलेबल करून दिलेले आहे की तुम्ही जे हवं ते पाहू शकता, ज्याला हवं त्याला मॉडिफाय करू शकता आणि रियूज करू शकता. ह्याला ओपन सोर्स म्हणतात. आणि क्लोज सोर्स म्हणजे जे पेड वर्जन असतात, ज्याच्या बॅकग्राऊंडला काय चाललेलं आहे हे आपल्याला समजत नाही ऍक्च्युअली मध्ये. आपण फक्त इनपुट देणे आउटपुट देणे ह्या गोष्टी असतात. तर पायथन एक ओपन सोर्स आहे. प्रत्येक लायब्ररी आपण इन डेप्थ मध्ये जाऊन R&D करू शकतो आणि त्या टाइप मध्ये आपण सुद्धा एक लायब्ररी बनवू शकतो. नेक्स्ट आहे बिग लायब्ररीज फॉर मेनी थिंग. लायब्ररीज म्हणजे काय बघा, काही जण टेक्निकल बॅकग्राऊंडचे असतील तर त्यांना ऑब्व्हियसली माहिती असेल, काही जण नॉन टेक्निकल असेल तर त्यांना काही माहिती नसेल. तर मी लायब्ररीची कन्सेप्ट सांगतो. लायब्ररीज म्हणजे बंच ऑफ फंक्शन असतात. आता फंक्शन्स काय असतात, सपोज मला एक कॅल्क्युलेशन करायचं आहे, जसं मला मीन काढायचं आहे, तर मीन साठी एक फॉर्म्युला आहे की सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवाइडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट. हा एक फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर सॉल्व्ह केल्यानंतर मला एक मीन मिळतो. तर प्रत्येक वेळी आपण ते सॉल्व्ह करत बसणार आहे का, फॉर्म्युला सम करणे, लेंथ काढणे, परत डिवाइड करून आपण आन्सर काढणे, ही जी प्रोसेस आहे ती प्रत्येक वेळी करणार आहे का नाही. तर त्यासाठी मी एक फंक्शन बनवू शकतो, एक स्ट्रक्चर बनवतो ज्याच्यामध्ये मी व्हॅल्यू पास केल्यानंतर डायरेक्टली मला आउटपुट आलं पाहिजे. म्हणजे व्हॅल्यू पास करणार इनपुट मध्ये डायरेक्टली आउटपुट येणार आणि तो स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर मध्ये तो ऑटोमॅटिकली काय होतं, कॅल्क्युलेट होतो. ते स्ट्रक्चर म्हणजे असतं फंक्शन. ठीक आहे, स्ट्रक्चर म्हणजे फंक्शन. मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो की लाईफ फंक्शन्स काय असतात. जसं की रिअल लाईफ मध्ये आपण कोणतीही मूर्ती बनवायची असेल, सपोज गणेशाची मूर्ती बनवतो, तर प्रत्येक वेळी आपण हाताने त्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो का, नाही. आपण एक स्ट्रक्चर तयार करतो, त्याचा प्लॅस्टरचं स्ट्रक्चर असतो. त्याच्यामध्ये प्लॅस्टर आपण प्लॅस्टर टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली तो त्याचा स्ट्रक्चर ऑटोमॅटिकली ग्रास्प करतो आणि त्या स्ट्रक्चर मध्ये तुमची मूर्ती तयार होते. म्हणजे तो झाला एक फंक्शन. त्याच्यामध्ये किती वेळा सुद्धा आपण प्लास्टिक जे प्लास्टर असेल किंवा माती असेल टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली तो काय होतो, एक स्ट्रक्चर स्वतः तयार करून घेतो. ओके, तर तसे स्ट्रक्चर असे स्ट्रक्चरचा बंच म्हणजे लायब्ररी असतो. जसं मीन काढायचं व्हॅल्यू द्या, ऑटोमॅटिकली तो मीन तुम्हाला कॅल्क्युलेट करून देईल. व्हेरियन्स असेल, व्हेरियन्स पास करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला आन्सर करून देईल. सपोज तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशन करायचं, व्हॅल्यू द्या, ऑटोमॅटिकली तुम्हाला आन्सर देईल. सपोज तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घ्यायचं, व्हॅल्यू द्या, ऑटोमॅटिकली तुम्हाला आन्सर देईल. म्हणजे ते स्ट्रक्चर त्यांनी काय केलेलं तयार करून ठेवलेलं आहे आणि त्या बंच ऑफ फंक्शनला आपण म्हणतो लायब्ररीज. पुढे तुम्हाला पायथन मध्ये शिकायचं आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी लायब्ररीज बनवून ठेवलेल्या आहेत. ग्रेट फॉर व्हॅल्यूइंग ऍडेड ऑब्व्हियसली माहिती असेल. इथे काही कंपॅरिझन दिलेलं आहे. जर जावा माहित असेल तर तुम्हाला समजेल, अदरवाइज कोणी आलेलं आहे, एक मिनिट, म्हणजे नाही, ठीक आहे. जर जावा तुम्हाला माहित असेल तर बघा, तुम्हाला एक नाव जरी प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला ह्या दोन लाईन मध्ये कोड लिहावा लागेल किंवा ह्या टाइप मध्ये तुम्हाला प्रोसेस करावी लागेल. पण पायथन मध्ये बघा, ओनली प्रिंट नेम. आता नेम नुसता प्रिंट बॉब जरी लिहिला तरी पायथन मध्ये रन होईल. अजून एक कंपॅरिझन इथे बघा, ह्याला स्वायपिंग सपोर्ट. आता हे स्वायपिंग सपोर्ट सांगायच्या तुम्हाला मी रिअल लाईफ मध्ये सांगतो स्वायपिंग कसं असतं. सपोज माझ्याकडे दोन ग्लास आहेत, एका ग्लासमध्ये वॉटर आहे, एका ग्लासमध्ये मिल्क आहे. तर मला काय करायचं, दोन ग्लास आहेत, तर वॉटरच्या ग्लासमध्ये मिल्क हवं, मिल्कच्या ग्लासमध्ये वॉटर मला एक्सचेंज करायचं. बघा, एका ग्लासमध्ये वॉटर आहे, सेकंड ग्लासमध्ये मिल्क आहे. तर मला इंटरचेंज करायचं की वॉटरच्या ग्लासमध्ये मिल्क आला पाहिजे, मिल्कच्या ग्लासमध्ये वॉटर आला पाहिजे. तर सिंपल कॉमन सेन्स सांगतो की त्याच्यासाठी थर्ड ग्लास लागेल
ज्याच्या थ्रू आपण रोटेशन करून ते चेंज करू शकतो. सिंपल कॉमन सेन्स आपल्याला असेल तर डेफिनेटली आपण थर्ड क्लास एक घेणार, त्याच्यामध्ये रोटेशन करून चेंज करणार. तर जावामध्ये आपण हेच करतो की टेम्पररी क्लास घेणार, त्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू स्टोअर करणार, नंतर वाय ची व्हॅल्यू एक्स मध्ये स्टोअर करणार, नंतर टेम्परेचर टेम्पररी व्हॅल्यू ती वाय मध्ये स्टोअर करणार. म्हणजे ऑटोमॅटिक म्हणजे एक्स आणि वाय आपण इंटरचेंज करतो. अशा पद्धतीने जावामध्ये किंवा अदर लँग्वेजेस मध्ये सुद्धा ह्याच टाइपचा कोड लिहावा लागत होता तुम्हाला. पण पायथनने काय केलेलं, वन लाईन कमांड एक्स कॉमा वाय इक्वल टू वाय कॉमा एक्स, वाय ची व्हॅल्यू एक्स मध्ये, एक्स व्हॅल्यू वाय मध्ये. किती इझी केलेलं आहे पायथन. म्हणजे 3 लाईनचा कोड आहे तो एका सिंगल लाईन मध्ये त्यांनी स्वायपिंगचा कोड एकदम परफेक्ट सिंगल लाईन कमांड मध्ये कंप्लीट केलेलं, स्वॅप केलेलं आहे. तर हे जे लॉजिक आपण तयार करतो ते पायथनने काय केलेलं एकदम इझी पद्धतीने करून दिलेलं आहे. मग मी सुरुवातीला म्हणलं की गोडो व्यासाचा मोटिव्ह काय होता की मल्टिपल लाईनच्या ऐवजी सिंगल लाईन लिहिली, ज्याच्या थ्रू मला मिनिमम कोड मध्ये मॅक्सिमम आउटपुट भेटलं पाहिजे ऍज कम्पेअर्ड टू अदर लँग्वेजेस. म्हणून पायथन बेस्ट आहे. नेक्स्ट काही लँग्वेजेस जर तुम्ही पाहिलं तर काही लँग्वेजेस एंड विथ सेमीकोलन, स्टार्ट विथ कर्ली ब्रॅकेट, एंड विथ कर्ली ब्रेसेस, अशा पद्धतीचे काही त्याचे रूल्स असतात. पायथन मध्ये असं काही नाहीये. नो कर्ली ब्रॅकेट, नो कोलन, नो फुल स्टॉप, म्हणजे अशा पद्धतीचे कोणतेही ब्रॅकेट कॉमा अशा प्रकारचे कोणतेही त्याच्यामध्ये तुम्हाला काही वापरायचं नाही. डायरेक्टली तुम्हाला सिंपल ऍज इट इज कोड लिहायचा आहे. ऑटोमॅटिकली ज्याला लूप मध्ये त्याला जिथे जिथे व्हाईट स्पेस घ्यायचा तो ऑटोमॅटिकली घेतो. ठीक आहे. इफ लूप, फॉर लूप, व्हाईल लूप जिथे तुम्ही यूज करा तिथे ऑटोमॅटिकली तो व्हाईट स्पेस स्वतः घेतो. एंटर केल्यानंतर ऑटोमॅटिकली स्वतः घेतो. म्हणजे ते तुम्हाला कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा कोलन्स, कॉमास, ब्रॅकेट्स कोणत्या पद्धतीने द्यायचं नाहीये. अशा पद्धतीने पायथन तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे. बाकीच्या लँग्वेज मध्ये एक जरी कोलन राहिला, एक जरी सेमीकोलन राहिला, एक जरी ब्रेसेस राहिला तर तुमचा एरर शो होतो. तर पायथन मध्ये अशा काही गोष्टी नाहीच आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला खूप इझी झालेलं आहे. कंपॅरिझन आहे, मी एका वेबसाईटवरून पिक केलेला आहे हा फोटो. ठीक आहे. तुम्हाला काही वेगवेगळे सुद्धा भेटू शकते, पण पायथन हा टॉपलाच भेटेल. पायथन सध्या टॉपलाच भेटेल. तुम्ही जाऊन गुगलला जरी गुगल ट्रेंड्स नावाचं एक वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये गुगलवर कोणकोणत्या रिजन मध्ये किती सर्चिंग आलेले आहे आणि कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये आलेले आहे ते तुम्हाला ट्रेंड शो होतो. तर तिथे तुम्ही जाऊन पायथन, जुलिया अशा प्रकारचे 4-5 लँग्वेजेस घ्या, त्याच्यामध्ये पायथन हा तुम्हाला टॉपला सर्चिंग मध्ये भेटेल. आता नाही पायथन थ्रू आपण काय करू शकतो. आपण डेटा सायन्स तर करू शकतो, नो डाऊट, पण अजून काय करू शकतो पायथन थ्रू. वेब डेव्हलपमेंट. जर तुम्हाला पायथन येत असेल तर तुम्ही वेबसाईट सुद्धा डेव्हलप करू शकता युजिंग पायथन. आणि त्याच्यासाठी लायब्ररीज आहे, पिरॅमिड आहे, जांगो आहे, फ्लास्क आहे, असे 3-4 लायब्ररीज ज्याचा उपयोग करून तुम्ही डेव्हलपमेंट सुद्धा करू शकता. रास्पबेरी पाय. जर तुम्हाला ऑटोमेशन मध्ये जायचं असेल, ओके, इथे सुद्धा तुम्ही पायथन वापरू शकता. रास्पबेरी नावाची एक लायब्ररी सुद्धा आहे ज्याच्यात तुम्ही मशीन मध्ये मॉडेल लोड करून त्याला रन करू शकता. गेम डेव्हलपमेंट, गेम सुद्धा डेव्हलप करू शकतो तुम्ही. पाय गेम नावाची लायब्ररीज आहे, त्याच्यामध्ये गेम रिलेटेड सगळे फंक्शन्स आहेत. त्या फंक्शन्स वापरून तुम्ही गेम सुद्धा डेव्हलप करू शकता युजिंग पायथन. वेब स्क्रॅपिंग. वेब स्क्रॅपिंग इन द सेन्स वेबसाईट वरून डेटा जर तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायचा असेल आणि तुमच्या लोकलला स्टोअर करायचं असेल, जसं की अमेझॉनचा वेबसाईट आहे, तिथून तुम्हाला काय करायचं, आयफोनचे सगळे प्राइसिंग तुम्हाला घ्यायचे आणि त्याची कॉन्फिगरेशन सुद्धा घ्यायचे. तर तुम्ही कॉपी पेस्ट नाही करत, त्यासाठी एक पायथनचा कोड लिहावा लागतो. त्यासाठी ब्युटिफुल सूट नावाची लायब्ररी आहे. त्या ब्युटिफुल सूट लायब्ररीनुसार जर तुम्ही कोड लिहिला तर 1 क्लिक मध्ये तो सगळा डेटा एक्सट्रॅक्ट करून तुमच्या पीसी मध्ये त्याला वेब स्क्रॅपिंग म्हणतात. ब्राउझर ऑटोमेशन हे सगळं टेक्निकल गोष्टी आहेत. जीयूआय डेव्हलपमेंट, ग्राफिक्स युजर इंटरफेस. जर वेबसाईट जसा असतो तशा पद्धतीने जीयूआय सुद्धा आपण बनवू शकतो टेम्पररी. जसं की कॅल्क्युलेटर जर तुम्हाला वापरायचं असेल तर कॅल्क्युलेटरला ऑब्व्हियसली तुम्हाला फ्रंट एंड दिसला पाहिजे, ज्याच्यामध्ये 1 to 0 to 9 नंबर्स प्लस ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असे काही साइन्स असले पाहिजे. तर तो जो जीयूआय आहे, ग्राफिक्स युजर इंटरफेस, जो युजरला दिसणार आहे तो सुद्धा आपण पायथन मध्ये बनवू शकतो.
नेक्स्ट आपला पॉइंट आलेला आहे डेटा अनालिसिस. सगळ्यात इम्पॉर्टंट डेटा अनालिसिस जर तुम्हाला शिकायचं असेल तर इम्पॉर्टंट लायब्ररीज आहेत इथे मी नोट केलेला आहे. NumPy, Pandas, Matplotlib आणि Seaborn हे 4 लायब्ररीज तुम्हाला आलेच पाहिजे जर तुम्ही डेटा सायन्स किंवा डेटा अनालिसिस लर्न करत आहात. NumPy फॉर न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन, न्यूमेरिकल मध्ये लिनियर अल्जेब्रा, स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन, जे मॅथमॅटिक ओरिएंटेड आहेत त्यांना NumPy म्हणतात. न्यूमेरिकल पायथन NumPy. सेकंड आहे Pandas. Pandas हा फक्त डेटा फ्रेम मॅनिप्युलेशन आहे. जसं की एक्सेल आहे, एक्सेल मध्ये न्यू कॉलम ऍड करणे, न्यू कॉलम ड्रॉप करणे, फिल्टर करणे, दोन डेटा फ्रेम मर्ज करणे, म्हणजे एक्सेल मध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही करू शकता त्या सगळ्या गोष्टी Pandas मध्ये करू शकता. मिसिंग लिक्विड फिल करणे. तर NumPy फॉर न्यूमेरिकल, Pandas फॉर डेटा मॅनिप्युलेशन. नेक्स्ट आहे व्हिज्युअलायझेशन साठी Matplotlib. Matplotlib हा मॅटलॅब नावाचा एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्यापासून थोडा प्रेरित झालो त्याला Matplotlib मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे, Matplotlib आणि Seaborn थोडा ऍडव्हान्स मध्ये जर प्लॉटिंग करायचं असेल तर Matplotlib आणि Seaborn असे 2 लायब्ररीज आहेत. म्हणजे एकूण 4 लायब्ररीज आहेत जे तुम्ही परफेक्ट जर लर्निंग करत असाल तर डेटा सायन्स तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. म्हणजे डेटा सायन्सची जी लेवल लागते ऍव्हरेज पेक्षा थोडी जास्त लेवल लागते. ऍव्हरेज लेवल मध्ये काही गोष्टी येतात पण ऍव्हरेज अबाव ऍव्हरेज थोडीशी अबावची लेवल लागते. ती लेवल तुम्ही इझिली क्रॅक करू शकता जर तुम्हाला 4 लायब्ररीज हँड्स ऑन येत असतील. हँड्स ऑन इन द सेन्स तुम्हाला लॉजिक ऑटोमॅटिकली आलं पाहिजे आणि तुम्ही विदाउट कॉपी करता तुम्हाला कोड लिहिता आला पाहिजे. ठीक आहे, तर हँड्स ऑन 4 लायब्ररीज असेल तर डेफिनेटली तुम्हाला कोणी बीट करू शकणार नाही डेटा सायन्स. मशीन लर्निंग डेटा अनालिसिस नंतर येतो मशीन लर्निंग. जर मशीन लर्निंग मध्ये जर तुम्हाला काही सिलेबस मध्ये असेल तर डेफिनेटली सायकिट लर्न नावाची एक लायब्ररी आहे. SQL लर्न सुद्धा ह्याला शॉर्टकट मध्ये म्हटलं जातं सायकिट लर्न. त्याच्यामध्ये मशीन लर्निंगचे सगळे अल्गोरिदम ह्या SQL लर्न मध्ये. नेक्स्ट आहे NLTK, नॅचरल लँग्वेज प्रोसेस. जो डेटा टेक्स्ट ओरिएंटेड आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही अनालिसिस करू शकता. त्याला म्हटलं जातं NLTK, नॅचरल लँग्वेज. आणि नेक्स्ट आहे टेन्सरफ्लो जो इमेज प्रोसेसिंग वर मोस्टली काम केलं जातं टेन्सरफ्लो. कॉम्प्युटर विजन म्हणजे पायथन थ्रू कॉम्प्युटर विजन सुद्धा करू शकतो. कॉम्प्युटर विजन म्हणजे काय, आता पण जे आपण मशीन लर्निंग डेटा अनालिसिस केलेलं फक्त डेटा फ्रेमवर केलेलं आहे. म्हणजे जो डेटा आपल्या स्ट्रक्चर डेटाच्या फॉर्मॅट मध्ये होता ज्याला रो आणि कॉलमच्या फॉर्मॅट मध्ये म्हणतो स्ट्रक्चर डेटा. जसं की SQL आणि एक्सेल आहे त्याला रो आणि कॉलम हाच फॉर्मॅट असतो. पण काही डेटा सेट असतात ते अनस्ट्रक्चर्ड असतात जसं की फोटोज असतात, व्हिडिओज असतात. म्हणजे जे आपण डोळ्याने पाहू शकतो त्याला कॉम्प्युटर विजन म्हणतात. विजन मध्ये आहे जे आपण डोळ्याने पाहू शकतो त्यांना सुद्धा आपण अनालिसिस करू शकतो. जसं की मला नंबर प्लेट रीड करायचा आहे तर आपण डोळ्याने पाहून रीड करतात तर तो नंबर सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो युजिंग कॉम्प्युटर विजन. सपोज आपण ऑब्जेक्ट डिटेक्ट करायचा, सपोज टीव्ही आहे, चेअर आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, ग्लास आहे, पॉकेट आहे, तर हे सुद्धा आपण डोळ्याने ऑब्झर्व करतो. तर हे सुद्धा कॉम्प्युटर विजन मध्ये. काही व्हिडिओज आहेत, काही अॅनिमल डिटेक्शन आहे, तर हे सगळे जे आपण डोळ्याने पाहू शकतो ते सगळे कॉम्प्युटर विजन मध्ये जातात, सगळा पार्ट कॉम्प्युटर विजन मध्ये. तर ह्यासाठी योलो लायब्ररी आहे, OpenCV लायब्ररीज आहेत. तर अशा पद्धतीचे लायब्ररी सुद्धा पायथन मध्ये अवेलेबल आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स सॅलरी. आता ही माझ्याकडे जी स्लाइड आहे जवळजवळ 4 वर्षापूर्वीची स्लाइड आहे. तिथे 2018 आहे ऍक्च्युअली, 4 हजार जास्त झाले. तर त्यावेळी ऑन एन ऍव्हरेजची सॅलरी होती मी डॉलरमध्ये दिलेली आहे. आणि क्लायंट कोण कोणते गुगल, IBM, YouTube, फेसबुक, रास्पबेरी पाय, ड्रॉपबॉक्स, नासा, म्हणजे टॉप जे मी टॉपच मेन्शन केले की ह्यांनी सुद्धा जर पायथन यूज करत असेल तर लोकल लेवलवर सुद्धा पायथन यूज करतात. आता पायथन यूज करायचं रिझन काय आहे, सगळी फॅसिलिटी आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, ओपन सोर्स आहे. ओके, आणि ऑल इन वन म्हणजे आर लँग्वेज जसं आहे की फक्त स्टॅटिस्टिक्स साठी चालतं आर. तिथे डेव्हलपमेंट येत रोलच नाही, गेम डेव्हलपमेंट नाहीच आहे, ग्राफिक्स युजर इंटरफेस अजिबात नाही. पण पायथन एक असं आहे की जसं की जावा मशीन लर्निंग मध्ये नाही, आता येत असेल AI मध्ये नाहीये, डेटा सायन्स मध्ये नाहीये, HTML CSS हे हा पार्ट वेगळा आहे. म्हणजे असा एक लँग्वेज जो ऑल इन वन काम करतो, सगळ्यांसाठी काम करतो. कोणी डेव्हलपमेंट मध्ये जायचं असेल तर तुमच्यासाठी पण पायथन आहे, तुम्ही गेम मध्ये जायचं असेल तर पायथन तुमच्यासाठी आहे, AI मध्ये जायचं त्यांच्यासाठी पण पायथन आहे. फक्त अनालिसिस करायचं आहे
पायथन तुमच्यासाठी सुद्धा आहे. वेब स्क्रॅपिंग सिक्युरिटी मध्ये जायचं असेल, ब्लॉकचेन मध्ये जायचं असेल, तिथे सुद्धा पायथन आहे. म्हणजे पायथन इज एव्हरीवेअर. म्हणून पायथन एवढं बूम झालेलं आहे आणि तेवढी इम्पॉर्टंट सुद्धा आहे. म्हणजे इझिली तुम्ही एका ब्रँचमधून दुसऱ्या ब्रँचमध्ये लगेच स्विच होऊ शकता, कारण पायथन लँग्वेज माहित असल्यामुळे. मला डेटा अनालिसिस मधून मशीन लर्निंग मध्ये लगेच मी जंप करू शकतो, कारण मला पायथन हा कॉमन आहे त्याच्यामध्ये. मला मशीन लर्निंग टू एआय द्यायचं ना, तर मी एआय पण शिकू शकतो, पण मला कन्सेप्ट शिकायचे का, कारण की पायथन ह्याच्यामध्ये कॉमन आहे. हे जर तुम्ही आर लँग्वेज जर शिकत असाल, आर प्रोग्रामिंग जर तुम्हाला नोन असेल, आर प्रोग्रामिंग हा स्टॅटिस्टिकल अनालिसिस साठी वापरला जातो. ह्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत मशीन लर्निंगच्या. ठीक आहे. पण जर तुम्हाला असं वाटतं की मी आर मध्ये मॉडेल बनवतोय आणि त्या मॉडेलला मला डिप्लॉय करायचं आहे एका वेबसाईटवर, तर आर मध्ये तुम्ही वेबसाईट नाही बनवू शकत, पण पायथन मध्ये बनवू शकता. जर पायथन मध्ये तुम्ही मॉडेल तयार केला आणि जर तुम्हाला ते डिप्लॉय करायचं असेल, तर तुम्ही पायथन मध्ये वेबसाईट सुद्धा तयार करू शकता. हे जे कनेक्शन आहे हे पायथन मध्ये खूप फ्रेंडली कनेक्शन आहे. त्याच्यामुळे पायथन खूप पॉप्युलर झालेलं आहे. हे मी आता सांगितलेलं आहे, जसं की डेटा अनालिसिस, डेटा सायन्स बोथ आर सेम ऍक्च्युअली. NumPy, Pandas, Matplotlib, Seaborn ह्या गोष्टी आलेच पाहिजे तुम्हाला. नो ऑप्शन. म्हणजे हा तुमचा बेस आहे. हा जर बेस तुमचा परफेक्ट असेल तर त्याच्यावर तुम्ही कितीही फ्लोरची इमारत बांधू शकता. जसं की जर तुमचा बेसिस क्लिअर नसेल, जर पायथन क्लिअर नसेल, तर त्याच्यावर तुम्ही 2 ते 3 फ्लोरच्या वर जाऊ शकत नाही. ओके. आता फ्लोर हे वाढत चाललेलं आहे. जसं की आधी डेटा सायन्स आलेली आहे, डेटा अनालिसिस आलेला आहे, नंतर डेटा सायन्स, ओके, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेस, डीप लर्निंग, नंतर ज्ञान आलेलं आहे, नंतर चेन आलेलं आहे, नंतर जनरेटिव्ह एजंट आलेला आहे. ओके. म्हणजे हे तुमचे फ्लोर्स हे वाढत जाणार आणि तुम्हाला टेक्नॉलॉजीनुसार तुम्हाला अपडेट होणं गरजेचं आहे. आणि हे कधी होऊ शकतं जेव्हा तुमचा बेस क्लिअर असेल तर, किंवा बेस तुमचा मजबूत असेल तर, स्ट्रॉंग असेल तर स्ट्रॉंग करायचं असेल तर पहिल्यांदा पायथन हे लर्न केलंच पाहिजे, आणि ते पण एक्सपर्ट लेवलवर. माझा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला सांगतो की जर पायथन तर तुम्ही कुठे कमी पडत असाल पायथन मध्ये, तर पुढे तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येणार आहे. कारण की कोणता कोड का घेतला, इथे कोलन का दिलेला आहे, किंवा लूप्स का लावलेले, ह्या गोष्टी तुम्हाला सहजासहजी समजणार नाही. म्हणून पायथनला मी जास्त फोकस करतोय. आणि जिथे जिथे समजत नसेल तर डेफिनेटली मला तुम्ही तिथे स्टॉप करून विचार करता की मला हे समजतं, मला पण माहिती आहे, कारण की पायथन समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे स्लाइड्स आहेत. NumPy फॉर न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन, Pandas फॉर बघा ग्रुपिंग करू शकतो, युनिक व्हॅल्यूज, क्लीनिंग अप डेटा, हँडलिंग मिसिंग डेटा. मॅटप्लॉटमध्ये मॅटलॅब आणि पायथन त्याचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, चालेल. हे सीबॉर्न. तर अशा पद्धतीने पायथनचं इंट्रोडक्शन. ठीक आहे. होप सर्वांना समजलं असेल पायथन काय इम्पॉर्टंट आहे. तर आपण आता पुढे जाऊया की पायथन इन्स्टॉलेशन कशा पद्धतीने करणार आहे आणि कोड कुठे लिहायचा. तर इन्स्टॉलेशन प्रोसेस सुद्धा खूप सोपी आहे. मी सध्या स्लाइड चेंज करतो एक मिनिट. python.org पायथनची ऑफिशियल वेबसाइट आहे python.org. तुम्हाला python.org वर जायचं. गेल्यानंतर फर्स्ट क्लिक, तिथे डाउनलोडचं ऑप्शन असेल. डाउनलोड मध्ये तुम्ही चेक करा की तुमचा ओएस कोणता, विंडोज आहे, लिनक्स आहे, मॅक आहे, कोणता ओएस चेक करा. मोस्टली विंडोज असेल, विंडोजला मी ते शो केलेलं आहे. डाउनलोड मध्ये विंडोज असेल. करंट जे व्हर्जन आहे आता 3.13 व्हर्जन आहे. ओके, 3.8 तर 3.13चं व्हर्जन आहे. तर डायरेक्टली काय करा, त्या 3.13 वर क्लिक करा आणि तो डाउनलोड करा. आता व्हर्जन म्हणजे काय असतं, आधी सुरुवातीला 2.चं व्हर्जन होतं. जेव्हा सुरुवात झाला ना, मला वाटतं 2000 च्या आसपास ना 2.चं व्हर्जन होतं. आता रिसेंटली 2010 नंतर 3.चं व्हर्जन आलं. म्हणजे व्हर्जन मध्ये काय असतं की काही गोष्टी मिस आउट झालेल्या असतात, काही गोष्टी चुकीच्या असतात, त्यांना करेक्ट केलं जातं नेक्स्ट व्हर्जन मध्ये. जसं की प्रिंट मध्ये आधी सुरुवातीला ब्रॅकेट नव्हतं, आता त्याला ब्रॅकेट आणलेलं आहे. म्हणजे प्रिंट सपोज मला
प्रिंट एबीसी करायचं तर डायरेक्टली प्रिंट आणि स्पेस देऊन मी डबल कोट मध्ये एबीसी लिहितो. पण आता तसं नाहीये. प्रिंट तुम्हाला ब्रॅकेट मध्ये तो लिहा एबीसी लिहावं लागेल. म्हणजे हे व्हर्जन मध्ये काय करतात अपग्रेड केलं जातं काही गोष्टी किंवा काही कोड चेंज केले जातात. मी तुम्हाला काही दाखवून सुद्धा कोड जे कोड चेंज झालेले आहे सध्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय करा python.org आणि डाउनलोड सेक्शन मध्ये विंडोज असेल ओएस तर विंडोजला क्लिक करून तुम्ही काय करा python डाउनलोड करून घ्या. डाउनलोड झाल्यानंतर ऍज युजुअल तुम्हाला माहिती इन्स्टॉलेशन कशा पद्धतीने करणार आहे. इन्स्टॉल होऊन टर्म्स कंडिशन ऍग्री करा. प्रोसेस होऊ द्या सेटअप आणि सेटअप झाल्यानंतर सेटअप सक्सेसफुल होईल. इन्स्टॉलेशन केलं सेटअप सक्सेसफुल होईल. ही सिंपल प्रोसेस आहे. आता आपण फक्त पायथन वापरणार आहे का म्हणजे python.org वर कोड लिहू शकता. मी तुम्हाला कोड लिहून दाखवतो. ठीक आहे. ओके हा सिंपल पायथन. आता मी इथे 2+2 करतो. तुम्हाला आन्सर दिसेल 4. बरोबर आहे. आन्सर दिसेल तुम्हाला 4. आता मी इथे करतो 2 * 4 तुम्हाला आन्सर दिसेल. ओके पण तुम्ही इरेज करू शकतो का नाही करू शकतो. इथे इरेज करू शकतो का नाही करू शकतो. ठीक आहे. म्हणजे इथे मी सपोज नोट लिहिलंय तर मी नोट लिहू शकतो का नाही लिहू शकतो. तर हे पायथनचा हा कमांड प्रॉम्प्ट आहे. म्हणजे इथे जास्त आपण काय करू शकतो इथे फक्त आपण डायरेक्ट कोड लिहू शकतो. तर ह्याच्यासाठी ना जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल जर तुम्हाला काही नोट लिहायचं असेल हेडिंग लिहायचं असेल तर त्यासाठी ना पायथनचे आयडीज असतात. ओके पायथनचे आयडीज असतात जे वेगवेगळे आयडीज मार्केटमध्ये आहेत जे तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात पायथनचा कोड रन करण्यासाठी. कोड तोच असतो. कोड चेंज नाही होणार. फक्त सायमल्टेनियसली तुम्हाला फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. तुम्ही कोड बरोबर ह्या सुद्धा फॅसिलिटी वापरा जेणेकरून तुम्हाला लर्निंगसाठी इझी होईल. तर असे आयडीज कोणकोणते आहेत तर आयडीज तुम्हाला मी दाखवतो. स्लाइड मध्ये असतील आयडीज. फर्स्ट आहे ॲनाकोंडा. ह्या ॲनाकोंडामध्ये भरपूर आयडीज आहेत. हा एक डिस्ट्रीब्युशन म्हटलं जातं ॲनाकोंडा डिस्ट्रीब्युशन. ह्याच्यामध्ये मल्टिपल आयडीज आहेत. कोणकोणते आयडीज आहेत हा डाउनलोड काय सिंपल anaconda.org वर जाणे डाउनलोड anaconda केला की तो डाउनलोड होईल. टर्म्स कंडिशन ऍग्री आणि हे डाउनलोड. तर अशा पद्धतीने त्याचा इंटरफेस आहे. तर ह्याच्यामध्ये भरपूर आयडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण पायथनचा कोड लिहू शकतो. जसं की ज्युपिटर लॅब आहे इथे सुद्धा आपण पायथनचा कोड लिहू शकतो. ज्युपिटर नोटबुक आहे इथे सुद्धा आपण पायथनचा कोड लिहू शकतो. ट्यूटी कन्सोल आहे इथे पण पायथनचा कोड लिहू शकतो. स्पायडर आहे इथे सुद्धा पायथनचा कोड लिहू शकतो. पायचार्न आहे आता ह्याच्यामध्ये दिसत नाही. पायचार्न आहे गुगल कोलॅब आहे. अशा पद्धतीने व्हीएस कोड आहे. ठीक आहे. भरपूर असे आयडीज आहेत जिथे आपण कोड लिहू शकतो. तर मी प्रेफर करतो बिगिनरला ज्युपिटर नोटबुक. जर बिगिनर असाल तर ज्युपिटर नोटबुक आणि जेव्हा तुम्ही एक्सपर्ट लेवलवर जाता तेव्हा व्हीएस ला जावा किंवा स्पायडरला तुम्ही पायचार्न सुद्धा शिफ्ट होऊ शकता. तर आपण यूज करणार आहे ज्युपिटर नोटबुक. तर ज्युपिटर नोटबुक जर हवा असेल तर सिंपल तुम्ही काय करा ॲनाकोंडा इन्स्टॉल करून घ्या. 700 to 800 चा 700 to 800 ची फाईल असेल ती डाउनलोड करा. anaconda.org वर गेल्यानंतर इथे anaconda डाउनलोडचं ऑप्शन भेटेल. ते क्लिक केलं की तुम्हाला ते मेल आयडी द्या. ईमेल तुम्हाला लिंक येईल त्या लिंकवरून तो डाउनलोड होईल. साइन इन वगैरे करायची गरज नाही. साइन इन करायची पण गरज नाही. डायरेक्ट तुम्ही मेल आयडी दिल्यानंतर मेलला लिंक येईल. डाउनलोड केल्यानंतर 3.7 वर लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा. जे काही लेटेस्ट व्हर्जन 3.8 असेल 3.9 असेल 3.11 असेल जो काही लेटेस्ट व्हर्जन आहे तो डाउनलोड करा. इथे वर विंडोज मॅक लिनक्स दिलेला आहे. तुमचा जो ओएस आहे त्याच्यानुसार तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यानंतर सेम इन्स्टॉलेशन प्रोसेस कंडिशन ऍग्री रीड करा. टर्म्स कंडिशन ऍग्री करा. ऑल यूजर्स करा जस्ट करा. काही प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट इन्स्टॉल हे इन्स्टॉलेशन झाल्यानंतर एक्झिट करा. काही प्रॉब्लेम नाही. आता कुठे आणि कशा पद्धतीने आपण कोड लिहिणार आहे मी तुम्हाला सिंपल एक 5 मिनिटांमध्ये सांगतो. जेव्हा इन्स्टॉलेशन करा तेव्हा तुम्ही काय करा सर्च करा ज्युपिटर नोटबुक. अशा पद्धतीने तुम्हाला ज्युपिटर नोटबुक दिसेल. जर तुम्ही ॲनाकोंडा इन्स्टॉल केलेला असेल ॲनाकोंडा डिस्ट्रीब्युशन तर तुम्हाला ज्युपिटर नोटबुक अशा पद्धतीने दिसेल. तुम्ही काय करा सिंपली ह्याला क्लिक करा.
ठीक आहे. क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल क्रोम मध्ये. जर विचारत असेल तर क्रोमचा ऍक्सेस द्या त्याला. तर अशा पद्धतीने ओपन होईल आणि इकडे पहा बॅकएंडला हा रनिंग मध्ये असलेला क्लोज नका करू बरं का. आता हे पायथॉन क्लोज करतो. हे डिफॉल्ट रूल आहे ना, ह्याला क्लोज नाही करायचं कारण की ऍक्च्युअली कोड इथे रन होणार आहे. तर तुम्ही ह्याला क्लोज केलात ना तर ऍक्च्युअली कोडच दिसणार नाही. तर हा जो ब्लॅक विंडो आहे ह्याला कधीही क्लोज करायचं नाही आपल्याला. ह्याला मिनिमाइज करून ठेवा कारण की ऍक्च्युअल कोड हा आहे. इथे तर फक्त इंटरफेस आहे. तर कोड इथे रन होतो. ह्याला कधी तुम्ही मिनिमाइज करा, क्लोज करू नका. क्लोज केलं की काय होतं तुम्हाला मी दाखवतो. तर आता इथे माझ्याकडे भरपूर फाईल्स आहेत ऑलरेडी, त्यामुळे तुम्हाला फाईल्स तुमच्याकडे एमपी फाईल असेल तर काय करा, सिंपल न्यू मध्ये जाणे किंवा इथे फाईल मध्ये सुद्धा तुम्हाला भेटेल न्यू फाईल मध्ये न्यू आणि नोटबुक किंवा मी इथून सुद्धा घेतो न्यू नोटबुक. बघा अशा पद्धतीने त्याचा इंटरफेस आहे. इतर साईडला तुम्हाला दिसेल मी पायथॉन रन करणार आहे. पायथॉन असेल तर पायथॉन, आर ला सुद्धा हा सपोर्ट करतो. आर असेल तर आर चा कोड इथे रन होईल. तर इथे कर्नल माझा आहे पायथॉनचा. पीवाय कर्नल इथे कल्पना. इथे मला कोड लिहायचा तर मी सिंपल बघा 2+2 आणि इथे रन ऑप्शन आहे. रन आन्सर 4. 2+ किंवा 2 × 4 आपण केलं होतं. इथे मी सुद्धा करतो 8. ठीक आहे. म्हणजे पायथॉनचाच कोड आहे. फक्त जसं आपण नोटबुक वापरतो नोटबुक प्रमाणे लाईन बाय लाईन कोड लिहायचा किंवा त्याच्या खाली जर लिहिलं तरी चालेल. आता इथं बघा काय काय फॅसिलिटी आहे. सुरुवातीला तुम्ही एडिट करू शकता. फर्स्ट तुम्ही कोडला एडिट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कोडला रिअरेंज करू शकता तुम्ही. अप डाऊन अशा पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट करू शकतो जर तुम्हाला हवा असेल तर. इथे बघा सिक्वेन्स आहे की कोणत्या कोडवर कोणता रन केलेला. मी 3rd नंबर 4th रन केलेला. जर मी अशा पद्धतीने 4 / 2 जर करत असेल शिफ्ट इंटरने ऑटोमॅटिक रन होतो. तर हा 5 नंबर. मी जर ह्याला पुन्हा रन केलं तर 6 नंबर. मी ह्याला पुन्हा रन केलं तर 7 नंबर. अशा पद्धतीने त्याची सिक्वेन्स नंबरिंग नुसार आपण अरेंज करू शकतो. आणि जर तुमचं फायनल होत असेल तर तुम्ही ह्याला सिक्वेन्स वाईज तुम्ही अरेंज करू शकता. 5 6 7. ठीक आहे. तर ही फॅसिलिटी झाली. सेकंड मला इन बिटवीन कोड लिहायचा आहे. इथे प्लस बटन आहे. नवीन सेल ऍड सेल अशा पद्धतीने सेल म्हणतात त्याला. नवीन सेल ऍड इथे सुद्धा कोड लिहू शकता. मी मल्टिप्लाय ऍड करतो. जर मला कट करायचं असेल तर मी इथून कट सुद्धा करू शकतो. ह्याला कॉपी पेस्टचा पण ऑप्शन आहे. मी कट करून शकतो इथून. इथे सुद्धा प्लस ऑप्शन आहे. इथे सुद्धा प्लस ऑप्शन आहे. इथे डिलीटचा ऑप्शन आहे. अप डाऊनचा ऑप्शन आहे. कॉपीचा ऑप्शन आहे. अशा पद्धतीने फॅसिलिटी. अजून एक फॅसिलिटी, जर मला सपोज पायथॉन बेसिक शिकायचं आणि मला टायटल द्यायचं की बेसिक पायथॉन, सपोज बेसिक पायथॉन असं मला म्हणायचं बेसिक, तर मी त्या कोडच्या ऐवजी जर मी हेडिंग करत असणार मार्कडाऊन गेलेला आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हॅश वेट आणि रन. बघा हॅशने काय होतं, तो हेडिंग होतो. डबल हॅश दिला तर ते हेडिंग साइज कमी होते. अजून एक हॅश दिला तर हेडिंग साइज कमी होते. अशा पद्धतीने हेडिंग साइज कमी होते. तर हेडिंग सुद्धा देऊ शकता, जसं की मी सपोज बेसिक पायथॉनच्या ऐवजी ऍडिशन देतो आणि ऍडिशन देतो 2+2. आता इथे येतो सबट्रॅक्शन आणि ह्याला मी मार्कडाऊन करतोय. परत हॅश सबट्रॅक्शन, सपोज समथिंग wait okay something अशा पद्धतीने तुम्ही तुमची नोट प्रिपेअर करू शकता, जेणेकरून बिगिनरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युअली. कारण काही कोड आपण विसरू जातो की आपण कोणती प्रोसेस केलेली आहे.
तर जर तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं असेल तर नोटबुक मध्ये अशा पद्धतीने नोट डाऊन करू शकता किंवा हॅश पण आहे ज्याच्या थ्रू हॅश मध्ये तुम्ही लिहू शकता की ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. तर हे कमेंट असतं इथे हा ऍक्च्युअली रन नाही होत, हा एक कमेंट म्हणून कन्सिडर केला जातो हॅशमुळे. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी हा जुपिटर नोटबुक बेस्ट आहे बिगिनरसाठी. थोडं त्याला एक्सप्लोर करा. अनटायटलवर क्लिक केलं की तुम्ही रिनेम करू शकता. रिनेम झाला वाय. अशा इथे तुम्ही क्लिक करून रिनेम करू शकता. रिनेम होत नाही ऍक्च्युअली, रिझन बघावं लागेल मला, पण होईल. ठीक आहे, रिझन समजत नाहीये पण तो रिनेम तुम्ही करू शकता. रिनेम डायरेक्टली भरपूर ऑप्शन आहे तिथे. सेव्ह नोटबुक, डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहेत. वेगवेगळ्या फाईलमध्ये आपण त्याला एक्सपोर्ट म्हणजे डाउनलोडच असतं ऍक्च्युअली मध्ये. एक्सपोर्ट करू शकतो पीडीएफ मध्ये, टेक्स्ट मध्ये, HTML मध्ये. अशा पद्धतीने आपण ह्याला डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकतो किंवा एक्सपोर्ट म्हणू शकतो. एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो. अशा पद्धतीने ह्याची फॅसिलिटीज आहेत. तुम्ही थोडं काय करा, थोडं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये सेल, कट, सेल, ऍड सेल अबव, बिलो, मूव अप, मूव डाऊन, डिसिलेक्ट, सिलेक्ट, अशा पद्धतीने आहे. रन साठी पण ऑप्शन आहे. सिंगल सेल रन करायचा आहे की मल्टिपल सेल रन करायचे. रन ऑल सेल, रन अबव ऑल सेल, रन बिलो ऑल सेल, अशा पद्धतीने रन साठी ते कमांड्स आहेत. कर्नल सेटिंग होते. सध्या एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. उद्यापासून आपण पायथॉनचा कोड लिहिण्यासाठी स्टार्ट करूया. तुम्ही थोडं एक्सप्लोर करा. थोडे जाऊन तुम्ही प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिवाइड, मॉड्यूल या 2-4 गोष्टी तुम्ही ट्राय करा. फक्त ह्याला एक्सप्लोर करण्यासाठी आणि फॅमिलियर होण्यासाठी. आणि मेक शुअर की ते कोड असेल, कोड लिहिताना जर तुम्ही ह्या कोडला जर तुम्ही मार्कडाऊन केला तर तो ऍज अ कोड रन नाही होणार. किंवा तुम्ही त्याला रॉ जर म्हटलं तरी सुद्धा कोड रन नाही होणार. त्याला कोडच म्हणावं लागेल तर तो रन होतो. ठीक आहे, होप सर्वांना समजलं असेल. इन्फॉर्मेशन ऑफ पायथॉन, इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन आणि जुपिटर नोटबुक बद्दल इन्फॉर्मेशन, हे 3 स्टेजेस आपण आता कंप्लीट केलेले आहेत. थोडं तुम्ही जाऊन थोडं R&D करा, थोडं ChatGPT विचारा, गुगलवर सर्च करा की पायथॉन एवढं का पॉप्युलर आहे. मी जर सांगितलंच आहे ऑलरेडी तुम्हाला नवीन नॉलेज भेटत असेल तर तुम्ही गेन करण्याचा प्रयत्न करा. आणि ऍनाकोंडा इन्स्टॉल करून घ्या, पायथॉन इन्स्टॉल करून घ्या. उद्या आपण कोड लिहिण्यासाठी आपण स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण इथेच थांबवतोय. काही डाऊट असेल तर विचारू शकता. अदरवाईज आपण इथे मीटिंग एंड करतो. सर तुम्ही कोल्हापूरचे? हो तनिष. सॉरी, प्रॉपर कोल्हापूरमध्ये कुठं? नाही, कुरुंदवाड. कुरुंदवाड. ठीक आहे, आम्ही पण इकडचं म्हणून. हो, नाव काय गाव कुठलं? नाही, प्रॉपर सिटीमध्ये कोल्हापूर. ओके, ठीक आहे, चालेल. ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे? ऑफलाईन आहे, पण आता कोल्हापूरला त्यामुळे इकडे ऑनलाईन केले. चालेल. सोमवार मंगळवारी मोस्टली आपलं लेक्चर 9:30 होईल, कारण की मला पुढे लेक्चर असं आहे म्हटलं 9:25. ऍक्च्युली अनएक्सपेक्टेड ट्रॅफिक लागल्यामुळे मला थोडं लेट झालेलं आहे. तर उद्यापासून सोमवार आणि मंगळवार 9:25 आपण डॉट चालू करणार आहे. आणि रिमेनिंग डेज मध्ये आपण करू शकतो 10च्या आसपास आपण स्टार्ट करू शकतो. ठीक आहे, ओके, चला बाय.
नाही सर एक मिनिट सर